आपण सगळं ऐकलेलं आहे, मी काही नवीन सांगायला भाग नाहीये. जवळपास उपोषणाचा 11वा दिवस आहे. 11 दिवसापासून या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. खरं म्हणजे आम्ही लवकर गेलो असतो, पण आपण बघतोय राज्यभरामध्ये कशी परिस्थिती आहे. तिथे 7-8 दिवस बाहेर होतो आपण, चॅनलवर बघतायत, दाखवतात, त्यामुळे यायला थोडा उशीर झाला. पण या मागण्याच्या बाबतीमध्ये मी पुन्हा सांगेल की सरकार सकारात्मक आहे, सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये अपील पेंडिंग आहेत. आणि म्हणून 11 दिवस झाले, आता जास्त तरी काम करून घेऊ नये अशी आमची मागणी होती, आपल्याला विनंती होती. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलण्याच्या ठिकाणी आम्ही करून दिलेला आहे. मंगळवारी, बुधवारी 4-5 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी मुंबईला या. आपल्या समाजातले काही अभ्यासक असतील, तज्ञ असतील, त्यांना सुद्धा घेऊन या. आणि आपण बसून, अधिकारी बसून, एजी बसून या ठिकाणी यातून सकारात्मक मार्ग काढू असं त्यांनी आपल्या सगळ्या साक्षीने मित्रांनी बोललेले आहेत. आपणही ते ऐकलेलं आहे. म्हणून आम्ही दीपकला विनंती केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पत्र द्या. पत्र आम्ही उद्या सकाळी त्यांना त्या ठिकाणी देऊ. त्यानंतर त्यावर आपले 4 सहकारी आहेत राज्यभरातले, 4, 5, 10, 20 लोकांची जे अभ्यासक त्या विषयातून चर्चा करतील आणि उपोषण उद्या सोडतील. त्यानंतर मग मुख्यमंत्री वेळ देतील 2-4 दिवसातली. त्यावेळेला त्या ठिकाणी मुंबईला बैठक होईल आणि या बैठकीतून काही ना काही मार्ग निघेल. बघू तसं. मी मुंबईला उद्या बैठक आहे, पण दुपारी थोडं उशिरा उपोषण सुटत असेल 4-5 वाजता, 3 वाजता, तर मी सुद्धा त्या ठिकाणी येईल. पंकजाताईंच्या पालकमंत्री आहेत, पंकजाताई या ठिकाणी आहेत. आता मुक्कामच करणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पंकजाताई या ठिकाणी राहतील. बबनराव आहेत, अर्जुनराव आहेत, नारायण कुचे आहेत, दानवे साहेब आहेत, सगळे इथे नेते स्थानिक जे आहेत ते सगळे या ठिकाणी राहतात. धनगर समाज के आरक्षण को लेकर दीपक जी यहाँ पर 11 दिन से अवसर पर बैठे हुए हैं. उन्होंने भी उनको रिक्वेस्ट की है. मुझे लगता है ड्राफ्ट, उनको एक लेटर चाहिए, उनकी कुछ मांगे है, उसी को लेकर ड्राफ्ट हमको उनको देना है, एक लेटर देना है. ड्राफ्ट जब तैयार हो जाएगा अब उनको देंगे. उसके बाद में मुंबई आकर अपने कुछ सहयोगी के साथ में मुंबई आकर इस विषय पर चर्चा हो सकती है. उसमें एजी भी रहेंगे, तो कानून के जानकार है, आरक्षण के जानकार है, वो लोग भी उसमें शामिल होंगे. उसको लेकर चर्चा होकर इस विषय में से क्या रास्ता निकलता है हम देखते हैं. कल आपने उनको अनशन छोड़ने की मांग, कल लेटर देने के बाद मुझे लगता है अनशन छोड़ेंगे. बाकी 4-5 दिन में जब उनकी तबीयत थोड़ी ठीक हो जाएगी, मुंबई आकर माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में, माननीय हमारे दोनों जो मुख्यमंत्री है उनकी अध्यक्षता में ये बैठक होगी.